बहुत सुकृताची जोडी मला विठ्ठलिया बहुत सुकृताची जोडी मला विठ्ठलिया विठ्ठल बरमात्मा विठ्ठल बरमात्मा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी वार बाप रखुमा देवी सर्व सुखाचे आकर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर चारी वाजवा विद्या हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम शाबाश हरि जय जय राम हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची
गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी तपाचे सामर्थ्य तपिन्नीला मोपा तपाचे सामर्थ्य तपिन्नीला तपाचे सामर्थ्य तपिन्नीला मोपा तपाचे सामर्थ्य तपिन्नीला तपाचे सामर्थ्य तपिनीला मोपा चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे चिरंजीवा कल्प वैकुंठी नांदे तपाचे सामर्थ्य तपिन्नीला चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृपितृ भ्राता सगोत्र आपार चतुर्भुज नर भौनी ठेले हरि मुखे मना हरि मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञान गुणागम्या नंदेवाला दरे निवृत्तीने दिदले माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमाई गोपाळ जय गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमाई जय गोपाळ कुमाई हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होया देह त्याचा
तपाचे सामर्थ्य तपिनीला अमुपा चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मात्र पितृ भ्राता सगुत्र अपार चतुर्भुजा नरभमुनी ठेले ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझी हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास जयांचे करूया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे आधी नमस्कारुनी आता प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील अत्यंत महत्वाचा अभंग आज इथे कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. आज या अभंगाद्वारे महाराज तुमामा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात. यावत जीवाला सुखाची प्राप्ती व्हावी वाटते आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी वाटते. आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हावे वाटते आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावे वाटते. इच्छा असते सुखाची पण प्राप्ती असते दुःखाची. दुःख मिळावा वाटत नाही तरी ते मिळाल्याशिवाय राहत नाही. सुख मिळावा वाटतं पण अट्टहास करून ते मिळत नाही. आणि म्हणून माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात. आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल त्या सुखाकरता रात्रंदिवस तळमळ अविरत माणसं प्रयत्न करून अट्टहास करून शेवटी ते सुख नाही भेटलं की माणसं नर्वस होतात. आणि मग ते खरं सुख कुठे आहे हे शोधायचं असेल तर ते अध्यात्मात आहे, भगवत भक्तीमध्ये आहे, संतांच्या सानिध्यात आहे आणि संतांच्या सेवेमध्ये आहे. मग ते सुख प्राप्त करण्याकरता भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावा लागेल. हरिनाम मुखाने घेतलं की मग कोणी असू द्या त्याचा देह पवित्र होतो. कोणी असू द्या हरिनाम मुखाला आलं की इतकं काही पुण्य होतं. आतापर्यंत पुण्य मोजणारा जन्माला आला नाही, गणनाच करता येत नाही. कोण करील गणना पुण्याची? हरिमुखाने म्हटल्यानंतर अगणित पुण्य प्राप्त होतं. मग ती शक्ती ते
तप आणि त्या तपाच्या बळावरती, त्या तपाच्या सामर्थ्याने चिरंजीव होऊन कल्पच कल्प वैकुंठात राहता येतं, एवढा अधिकार त्या नामधारकाचा बनतो. तेव्हा एक नामधारक जन्माला आला, त्याला वैकुंठात जाऊन राहता येतं. मग त्याचा एकट्याचा उद्धार होत नाही, तर त्याचा मातृवंश, त्याचा पितृवंश, त्याचा भ्रातृवंश, नवे नवे सगोत्र अपार, जेवढे काही गणगोत्र आहे 42 कुळाचा उद्धार होतो एक नामधारक भक्त जन्माला आला तर. आणि मग अशा अर्थाने ज्ञानोबरायला श्री गुरु निवृत्तीनाथाने हे ज्ञान दिलं. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला हे ज्ञान माझ्या श्रीगुरूंनी, माझ्या सद्गुरूंनी दिलंय, पण कोणतं ज्ञान? अत्यंत महत्वाचं गुणगम्य ज्ञान, ते मला माझ्या श्रीगुरूंनी दिलंय. आणि ते दिल्यामुळे मी आपल्या पुढे ते प्रतिपादन करतो की काय आहे, नामस्मरण करा, भक्ती करा, तेव्हाच आपलं कल्याण होणार आहे. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाल विठाल. टाळी वाजवा, टाळी. हो. आणि म्हणून आज शारदा उत्सवानिमित्ताने, नवरात्र उत्सवानिमित्ताने आज या ठिकाणी तपोवन हा परिसर या ठिकाणी अहमदनगरमध्ये पाईपलाईन रोडच्या जवळच तपोवन परिसरामध्ये आपण सर्वजण भक्त परिवार नवरात्र उत्सवानिमित्ताने एकत्र येऊन नवदुर्गा नवरात्र उत्सवी लक्ष्मी कॉलनी कसबे या ठिकाणी सर्वांच्या एकत्रीकरणाने हा उत्सव इथे सुरू आहे. पण मला ज्यांनी इथं आणलं अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने, ते माझे अत्यंत जीवलग असणारे परमस्नेही आणि भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे ते सर्वा चेअरमन श्री भारतजी पुंडसाहेब यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या आग्रहानेच इथे येण्याचा योग प्राप्त झाला आणि त्यांनी या सगळ्या मित्रपरिवाराला सगळ्यांना बरोबर घेऊन आणि मोठं पाठबळ दिलं. आणि म्हणून हा उत्सव सगळ्या मित्रपरिवाराने एकत्र येऊन, त्या कमिटीने एकत्र येऊन, नवदुर्ग भक्तपरिवाराने एकत्र येऊन अत्यंत चांगल्या प्रकारचे साजरा करण्याचा ठरवला. आणि आज 5व्या माळेची सेवा आदरणीय श्री भारतजी पुंडसाहेबांनी माझ्याकडे दिलेली आहेत. पुंडसाहेबांना सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. अत्यंत चांगलं कार्य आपल्या हाताने होत राहावं हीच मातेच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल. हो, आज इथे त्यांचे सर्व मित्र परिवार, मला सर्वांची नावं ज्ञात नाही, पण तुम्ही जेवढे काही कमिटीत असेल, या देवीला मदत करणारे असतील आणि ह्या कमिटीमध्ये सर्व आयोजक संयोजक मंडळी असतील, सगळ्यांना मनस्वी प्रसन्न होऊन मी धन्यवाद देतो या ठिकाणी. तसेच आपल्या नगर जिल्ह्याचे अत्यंत एक तरुण तडफदार, ज्यांचं संस्कृतवर अत्यंत मोठं प्रभुत्व आहे, गुरुडगाव येथील आशुतोष महादेव मंदिराचे मठाधीश आचार्य सन्माननीय श्री राहुलनाथ गिरीजी महाराज इथं उपस्थित झाले, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. तसेच समस्त ग्रामस्थ मंडळी, जालिंदर भाऊ कुलट आणि सुभाषदादा कुलट या ठिकाणी आपणही बुरडगाववरून आलात, धन्यवाद. माझ्याबरोबर आमच्या संस्थानाचे विश्वस्त श्री गिरीजी थोरात साहेब ते या ठिकाणी उपस्थित झाले. मृदुंगाचार्य आहेत, विनेकरी महाराज, गायनाचार्य महाराज, आमचे लखनगिरी महाराज, सर्व टाळकरी समोर बसलेले महाराजजी ते या ठिकाणी आहेत. आणि सर्व छोटे छोटे मुलं या ठिकाणी टाळ वाजवायला किती आनंदात पावल्या खेळतात. या सगळ्या मुलाकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या चांगल्या वाजव बरं का. टाळे वाजल्याने पुंडसाहेब फायदा डबल होतो. एक तर अध्यात्मातला आनंदही मिळतो आणि टाळ्या जर वाजवल्या तर रक्तवाहिन्या सुरळीत चालू होतात. म्हणून रोज किमान माणसाने 3 मिनिटं टाळ्या वाजल्या पाहिजे. आज या ठिकाणी आमचे आदरणीय मस्के साहेब, मस्केताई त्याही या ठिकाणी उपस्थित आहे आणि परिसरातील सर्वच जण, मला सर्वांचे नावं ज्ञात नाही, आपल्यालाही धन्यवाद. या ठिकाणी आमचे खंडागळे साहेब, देवगडचं काम पाहणारे माऊली खंडागळे हेही इथं आले, तेही माझे कीर्तनं या परिसरात नगरमध्ये घेत असतात, आपल्यालाही धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर डेकोरेशन आहे, सुंदर लाइटिंग आहे, सुंदर निवेदन या ठिकाणी आहे, सुंदर वातावरण आहे, कमानीपासून लाइटिंग घातलेली आहेत.
सुंदर सिस्टीम आहे, सुंदर भक्त आहे आणि सर्वांचे आयोजक सुंदर आहे. सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ. विठ्ठल टाळी वाजवा, टाळी टाळी मायबाप. हो, अभंगाला प्रारंभ करतो. अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. हा अभंग फार गोड आहे. हा अभंग माहीत नाही, हा अभंग पाठ नाही असं तरी वारकरी संप्रदायात होणार नाही. प्रत्येक टाळकरी, प्रत्येक वैष्णव, हे लहान लहान मुलं सुद्धा असेल, यांचा हरिपाठ पाठ असेल. पण हरिपाठ म्हटलं की वारकरीची संध्या आहे. हरिपाठ आणि काकडा प्रत्येकाच्या पाठांतरात असतो, तो केलाच पाहिजे. कारण हरिपाठ जो करतो त्यालाच हरीची प्राप्ती होते. पण हरिपाठाकडेच पाठ केली आणि मग तो हरी तरी आपल्याला कशाला तोंड दाखवतो. हरीकडे पाठ करून चालणार नाही, हरिपाठ प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने हरिपाठ केला पाहिजे, प्रत्येकाने काकडा केला पाहिजे. नाही वर्षभर आपल्याला शक्य होत तर निदान कार्तिक स्नानामध्ये आपल्यासारख्याला पुंडसाहेब शक्य नाही होणार, पण निदान एकादशीच्या दिवशी आरतीला आपण पांडुरंगाचं जिथं मंदिर असेल, देवीचं मंदिर जिथे असेल, जे मंदिर असेल, आपल्यासारख्या उद्योजकाला ते सहज शक्य होत नाही, पण एखाद्या दिवशी मात्र हजेरी लावली पाहिजे. प्रत्येकाने मस्के साहेब केला पाहिजे. काकडा काय होतं त्या काकड्याने? काकड्याचा अधिकार एवढा मोठा आहे महाराज. काकडा जो ऐकतोय, काकडा जो गातोय, काकडा जो पाहतोय, नीट ऐकताना आपण, काकडा जो गातोय, काकडा जो पाहतोय आणि काकडा जो ऐकतोय, पहाडच्या वेळेला देवळात जाऊन किती मोठा पापी जरी असला त्याचं पाप नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. किती मोठा पापी असू द्या बरं का. पापाचे अनेक प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत. भागवतामध्ये पापाचे प्रकार आहेत. पंचमहापापी सांगितलेले आहेत. शास्त्रामध्ये 3 पाप आहे. एक पाप आहे, उपपाप आहे आणि महापाप आहे. शास्त्राप्रमाणे जर पाहिलं पंचमहापाप आहे. एक, गोहत्या करणारा. गायीची हत्या कधी करू नका, गायीचा वध कधी करू नका, गाय कसायला विकू नका. गावरान गाय एक तरी घरी असावी, पाळली तर ती शेवटपर्यंतचं संगोपन करावं. आपण आपल्या मुलाला बाहेर काढू देत नाही, आपल्या आईवडिलाला घरातून बाहेर काढत नाही, तर गाय सुद्धा आपली आईच आहे, तिलाही काढू नये. आणि कदाचित शक्य झालं नाही तर गोशाळेत नेऊन घालावे. आणि मग चारा तिला एखाद्या वर्षातून वाढदिवसानिमित्ताने, कुठल्या तरी निमित्ताने आपण तिला चाऱ्याच्या निमित्ताने ते धन देऊन सेवा करू शकता. परिणाम, गौ हत्या करणारा महापापी. पापाचे प्रकार पण महापापी आहेत. गौ हत्यारा महापापी आहे, ब्रह्म हत्यारा महापापी आहे, सुवर्ण चोरणारा महापापी आहे, मदिरा पान करणारा महापापी आहे आणि या चौघांच्या संगती करणारा हा 5वा महापापी. पहिला महापापी गोहत्यारा, दुसरा गायीचा हत्यारा, तिसरा सुवर्ण चोरणारा, चौथा मदिरा पान करणारा आणि 5वा या चौघाची संगत करणारा. मग असे जरी पापी असेल, गौ हत्यारी पापी असतील, ब्रह्म हत्यारी पापी असतील, हेही चुकून जर कार्तिक स्नानामध्ये देवळात गेले तर महाराज म्हणतात, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. एकाय महिमा वर्णू आता सांगणे किती, सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. कल्पना करा, किती प्रकारचं पाप असलं तरी पांडुरंगाच्या दर्शनात ती ताकद आहे महाराज, की कोटे ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. म्हणून पुंडसाहेब पांडुरंगाच्या मुखदर्शनाला महत्व आहे, पांडुरंगाच्या चरण दर्शनाला महत्व आहे आणि पांडुरंगाच्या कळसाच्या दर्शनाला सुद्धा. तुम्ही आहे ना जागी सगळे?
जरा बोला ना मग असे. हा, सगळे जेवण करून आले ना, हरकत नाही. म्हणूनच मला पुंड साहेबांनी लेट केला असं होतं. 7 ते 9ची वेळ होती, पण 10 पर्यंत आपण संपू. हा, काय हरकत नाही ना, आवाजाला 10 पर्यंत. साहेब 10ला संपूया, कारण आपण लेट सुरू झाल्यामुळं मला 1 तास वाढून पाहिजे. 10ला बरोबर संपूया. सिटीचा भाग आहे, तरी पण आता जरा प्रसन्न झाले, बरं झालं, हरकत नाही. हा, बरोबर आहे. कल्पना करा, पांडुरंगाच्या दर्शनाला जर गेले तर पंढरीमध्ये वारकरी दादा पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, पण आषाढीच्या दिवशी राहुल महाराज ते मंदिरात जात नाही. आमचे कट्टर वारकरी प्रदक्षिणा करतात, परिक्रमा करतात, आणि प्रत्येक परिक्रमा करून त्याच ठिकाणी मायबाप आणि मग प्रदक्षिणा करून स्नान करून चंद्रभागेचं कळस दर्शन घेतात, घरी येतात. आपल्याला माहिती आहे वारकरी संप्रदायात हा नेम आहे. मग त्याच ठिकाणी मायबापांनो ते वारकरी संप्रदायामधले सर्वजण कळसाचं दर्शन घेतात. काय होतं त्या कळसाच्या दर्शनाने? मोक्ष प्राप्त होतो. तुका म्हणे मोक्ष देखिला कळाशा, देखिला कळाशा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा. कल्पना करा, मग अहंकाराचा नाश करण्याची ताकद त्या कळस दर्शनात. जो कट्टर वारकरी मंदिरात जात नाही आषाढीला, कळसाचं दर्शन घेतो. हे पंढरीतलं वैशिष्ट्य सांगतोय माऊली. पंढरात वारकरी आषाढीच्या दिवशी जात नाही, तरी वारीत करतो. लोक म्हणतात काय फायदा झाला? भजन करायला 15 दिवस गेले, दिंडीत टाळकुटीत गेले ना, आता देवाचं दर्शन न घेता घरी आले. अरे ते तुम्हा आम्हाला वाटतं. पंढरपूरला 15 दिवस भजन करणारे वारकरी मंदिरात त्या दिवशी जाऊन गर्दी करत नाही, कळसाचं दर्शन घेऊन घरी येतात. मग फायदा मोक्षच मिळतो. म्हणजे जगातलं असे काही मंदिर आहे मध्ये जाऊनही मोक्ष आहेत, मग इथे बाहेर राहूनही मोक्ष आहेत. नवे नवे त्या भूमीत गेले तरी मोक्षच नाही. कारण चंद्रभागेला पाहिल्या पाहिल्या सकळाई तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. मायबापांना कल्पना करा, चंद्रभागा डोळ्यांनी बघितल्या सगळे जगातले तीर्थ प्राप्त होतात. मग जगातले तीर्थ प्राप्त जर होत असेल, चंद्रभागेला बघितल्या म्हणून गेलं पाहिजे. चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, चंद्रभागेचं दर्शन घेतलं पाहिजे, आणि त्या पंढरीच्या नगरीत प्रवेश केला की मायबाप मुक्ती निश्चितच आहे. कारण पंढरपूरचं वैशिष्ट्य अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून पांडुरंगाच्या दर्शनातलं वैशिष्ट्य, पांडुरंगाच्या मंदिराचं वैशिष्ट्य, पांडुरंगाच्या त्या कळसाचं वैशिष्ट्य आणि पांडुरंगाच्या पुढे त्या चंद्रभागेचं वैशिष्ट्य अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून मायबापांनो, माणसं वारकरी जातात, चंद्रभागेचं स्नान करतात, पांडुरंगाचं दर्शन, पायरीचं नामदेवाचं घेतात, आणि पुढे जाऊन प्रदक्षिणा झाली की मग कदाचित कळस दर्शनही झालं नाही, गर्दीमध्ये गेले तर मंदिराची पाठ जरी पाहिली तरी तुम्हाला तीर्थ प्राप्त होतं. कल्पना करा मायबा, पाहता रावुळाची पाट, तीर्थे घडते 360 प्रकारचे तीर्थ तेव्हा प्राप्त होतात. मंदिराची पाठ जरी पाहिली, सांगा असं मंदिर जगात आहे का कुठे? पांडुरंगाच्या मंदिरासारखं मंदिर नाही, पांडुरंगाच्या पंढरीसारखं तीर्थ नाही. म्हणून दर्शनाला जालो हो एकदा गेलं पाहिजे. नाचा महादारी देवा पुढे पुढे
वैशिष्ट्य सांगत असताना जन्मासी येऊनी पहारे पंढरी, एकदा जन्माला आला की पंढरपूर पाहिलं पाहिजे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखरिया, विठ्ठलाची एक देखरिया. आल्याचे सार्थक, आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखरिया. तो विठ्ठल पाहावा आणि त्याचं दर्शन व्हावा. आणि म्हणून जन्माचं सार्थक ते आहे. त्या भगवंताची प्राप्ती झाली. ते कार्तिक स्नानामध्ये माणसं तिथे येतात, संत तिथे येतात आणि मग सगळे देवाला जागे करतात. उठा पांडुरंग. बर काय झालं आता? उठा पांडुरंग दर्शन द्या सकळा, किंवा उठा पांडुरंग प्रभात समयोपातला. वैष्णवांचा मेळा, वैष्णवांचा मेळा पूर्ण पारी दाटला. आता मात्र इथे सगळे जण आलेले आहेत. आता पांडुरंगा उठा. बर का, संत देवाला उठवतात, संत साधूलाही उठवतात. उठा साधू संत साधा आपला हित, जाईल हा नरदिय मग कैसा भगवंत. म्हणजे संत साधूलाही उठवतात आणि देवालाही उठवतात. एवढी ताकद आमच्या साधू संतांमध्ये आहे. आणि म्हणून ते संत ताकद कशी प्राप्त करतात, शक्ती कशी प्राप्त करतात, आणि हे शक्ती सामर्थ्य त्यांना कशामुळे मिळते? त्यांनी हरीचं नाव मुखाला घेतल्यामुळे ते पवित्र होतात आणि त्यांना ते पुण्य प्राप्त होतं. पहिलं चरण. माऊली ज्ञानोबाराया हरिपाठाच्या पहिल्या अभंगात सांगतात. मग ही ताकद, ही शक्ती, ही भक्ती कुठून प्राप्त होते? हरीचं नाव मुखाला आल्यामुळे होते. मग हरिनाव मुखाला आलं, हरीचं नाव मुखाने घेतलं तर मायबापांनो पुण्याची गणनाच होते. पुण्यसाहेब इतकं पुण्य होतं. म्हणून चालता बोलता हरीची भक्ती करावी. तुम्ही तरुणांना मी मनापासून धन्यवाद देईन. आपल्या प्रपंचातनं वेळ काढून, आपल्या संसारातून वेळ काढून, आपल्या व्यवसायातून वेळ काढून एवढ्या आनंदामध्ये
एवढ्या खरं श्रद्धेने तुम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र येऊन हा शारदा उत्सव इथं सुरू केला. मी मनापासून तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो की या सिटीमध्ये धावपळीच्या काळामध्ये माणसाला वेळ कुठे आहे. प्रत्येकजण धावपळीत आहे, प्रत्येकजण बिझी आहे, कोणी इजी सापडत नाही आजच्या काळात. मग या काळातही तुम्ही शारदा उत्सव अत्यंत सुंदर डेकोरेशन आहे, परिसर सुंदर आहे, माता भगिनी पुरुष जळ. मी इथं बघितलं तेव्हा जी पत्रिका सरांनी मला दुपारी टाकली, 3 कीर्तनं ठेवले, एक दांडियाचा खेळ ठेवला, आणखी बरेच आहे. आता ते सगळ्या प्रकारच्या, अर्थात ज्याला जी आवड असेल त्यामध्ये आनंद प्राप्त करता येईल. खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं जेवण असेल तर एकच भाजी चालत नाही, म्हणून त्याला पिठलं सुद्धा अर्जंट करावं लागतं ना. म्हणजे आमच्या ताईला आदेश देऊन पटकन होतं. याचा अर्थ असा आहे की लोणचं लागतं, पापडे लागतो, आणि चटणी लागते, भाजी लागते, बरं चपाती लागते, भाकरी लागतात. तेव्हा तो आस्वाद आपल्याला घेता येतो. माता भगिनीनं खरं जेवणाऱ्या माणसाने त्या आमच्या ताईंची कदर केली पाहिजे सगळ्यांची. कारण भाकर तयार करण्याकरता, स्वयंपाक तयार करण्याकरता गरम गरम येऊ द्यायला बरं वाटतं, पण कोणीतरी तिच्याकरता ती भाकर तयार करण्याकरता, चपाती तयार करण्याकरता कोणाची तरी बोटं भाजलेले असतात, कोणाच तरी बोटं भाजूनच ती चपाती होत असते. याची जाणीव खाणाऱ्याने ठेवली पाहिजे बरं का. निदान खाणाऱ्याने ती जाणीव ठेवली पाहिजे की आमच्याकरता हे त्रास सहन करून आमच्या माता बहिणीने हे केलंय खऱ्या अर्थाने. पण काहीला काय खावा आणि कसं खावा हे कळत नाही. काहीला असे सुंदर प्रकार दिलेले असतात भोजनामध्ये, सुंदर प्रकारचे पक्वान्न केलेले असतात, पण ते काय करतात, इकडनं कढी आली, इकडनं बासुंदी आली, इकडनं असणार वेगळ्या वेगळ्या भाज्या आहेत, इकडनं बटाट्याची चटणी, इकडं कांद्याची चटणी, अनेक प्रकारच्या चटण्या आहेत, अनेक प्रकारच्या भाज्या आहेत. पण खाणारा जर चविष्ट असेल तर तू सगळे एकत्र करतो. सांगा त्या खायला काही चव येईल का? त्या माता भगिनींनी प्रत्येकाची चव भिन्न केलेली असते बरं का, श्रद्धेने केलेली असते. आणि तो रसज्ञ आणि खाणारा जर चविष्ट असेल तर त्या ठिकाणी त्याला आनंद येणार नाही. म्हणूनच आहे मायबापांनो, विश्वाराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ह्या विश्वाराच्या सृष्टीमध्ये किती रंग बेरंग तयार विश्वाराने केलेले आहे. त्या कमाल आहे त्या देवाची बरं का. आतापर्यंत आपले बरेच पेंटर तयार झालेले आहेत, परंतु त्या भगवान परमात्म्यासारखा पेंटर जन्माला आला नाही. मोरामध्ये काय रंग आहे हो सांगा. मोर ज्या वेळेस नाचताना जर आपण पाहिला बरं का, चालू रंग बेरंग दादा, काय ते रंग प्रगट होता हो. ते मोराचे पिसारे नाचताना ज्यांनी ज्यांनी मोर पाहिला असेल जर आनंद घ्या. साप बघा, सापाचा रंग किती भारी बरं का. साप म्हणून बाप म्हणून साप सोडू नका, पाच जा कडे, पण लांबून पाहा जा, इंचू पाहत जा, साप पाहा जा, पण ते दूरहून पाहा जा, जवळून येऊ नका. नाहीतर जवळ घेतलं तर काय गुदगुल केल्याशिवाय राहणार नाही. ते साप इंचू जरा लांबूनच पाहावे लागतात. परिणाम असा होतो, सापाचा रंग वेगळा, काही हिरवे साप आहे, काही तांबडे साप आहे, काही गुलाबी साप आहे, काही असणारे एकदम भुरके साप असतात, काही गंडपट्ट्याचे साप असतात, काही घोडाछाप साप असतात, काही धामिले लांब असतात. वेगळे वेगळे साप आहे. सापातले रंग वेगळे, काही विंचू वेगळे असतात, काही लाल असतात, काही व्हाईट असतात, काही ब्लॅक असतात. वेगळे वेगळे विंचाचे प्रकार आहेत, रंग वेगळे आहेत. मग कल्पना करा, ह्या जगतामध्ये ज्या रंगनाथाने हे रंग भरले, ज्या पांडुरंगाने हे रंग भरले, तो देव किती सुंदर असेल. जरा कल्पना करा, जिसकी दुनिया इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. जिसकी दुनिया इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. कल्पना करा, ज्याने ही दुनिया तयार केली, ज्याने हे विश्व तयार केलं, रंग बेरंग तयार केले, तो भगवान परमात्मा किती सुंदर असेल. माणसाने एखादी गोष्ट सुंदर पाहिली, माणसं तिथेच रंगून जातात. काय बाटली सुंदर आहे हो. आता बाटलीला काय सुंदर म्हणायचंय का? ती पिण्याकरताच आहे, तेवढ्याच टायमा करता. पण माणसं म्हणतात काय बाटली सुंदर आहे. अहो सुंदरच पाहायचं असेल तर आमचे महाराज बघा ना, काय माळी सुंदर आहे का, तो भस्म सुंदर आहे, जरा बघा ना, बघा. तरुण महाराज आमचे
राहुलजी, तर ते गंध सुंदर आहे. पखवाद महाराजांचा काय सुंदर आहे बघा ना. महाराजांच्या वाद्या किती सुंदर आहे. महाराजांनी ते कपडा किती सुंदर टाकला. महाराज बघा काय सुंदर आहे. लाइटिंग किती सुंदर आहे बघा. त्या लाइटिंगमध्ये रंग किती सुंदर आहे. हे सगळे सुंदरता आपण निर्माण माणसाने केलेले आहे. पण ईश्वर किती सुंदर असेल कल्पना करा. त्याची सुंदरता जगात कधीच सांगता येणार नाही. कारण त्याच्यासारखा सुंदर रवी शशी कळा कल्पना करा. विठ्ठल विठ्ठल कल्पना करा. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी आणि ज्यांच्या पुढे नतमस्तक होतात किंवा त्यांचे तेज पित्ते पडतात, एवढा सुंदर ईश्वर आहे. मग विचार करा, तो एवढा सुंदर ईश्वर, त्यांनी हे जगत निर्माण केलं. एखादं बाळ सुंदर. आता बघा ती दिदी बघा चष्म्यावली, काय नाव दिदी तिचं? आत्मजा. बघा नाव पण किती सुंदर आहे हो. त्यांच्या आईवडिलाला मनापासून सलाम करतो, धन्यवाद देतो. आत्मजा. त्याचं काय स्वीटीन पिंटीन बिंटी काय नाव निघालं ते सांगताच येत नाही. पतीचं नाव बघा ना, आत्मजा. ठीक आहे आत्मजा, तुझं नाव पूर्ण आहे, हे पूर्ण नाव सांग. बघा गिरी सापडले. बरं झालं अरुणगिरी. आत्मजा सत्यप्रेमगिरी. आता अरुणगिरीनाथला सापडले, बरं झालं. कल्पना करा, त्या आत्मजा गिरीला मी मनापासून धन्यवाद देतो. आता बघा ते किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. बघा ना, कीर्तनात येऊन बसली, पुढे ऐकते. कितवीला आहे बाळा तू? चौथीला आहे. स्पष्ट बोलते, चौथीला आहे. आत्मजा गिरी तुला नमस्कार. चौथीला आहे ना. कीर्तन झाल्यावर चहा घ्यायला तुझ्या घरी येणार, घेऊन जाईल ना? ठीक आहे. आई वडील आलेले आहे का? मग ठीक आहे, मग आता अडचणच नाही. आता बरं झालं, आई आणि वडील आलेले आहेत. ठीक आहे. आई वडिलाला मम्मी पप्पा म्हणते का आई बाबा? बरं, मम्मी पप्पा. त्यांना सांग कीर्तन झाल्यावर बाबाला मी चहा घ्यायला घेते. आता कल्पना करा, मला सांगायचं काय यात ना. आता आमच्या आत्मजा दादा, आत्मजा बघा ना किती सुंदर चष्मा आहे तिचा. तिचे केस बघा किती गोळ सुंदर आहे. डोळे बघा असे किती टुळ 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 पाहते. बघा ना किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. आता ह्या मुलीचं सुंदर वर्णन केलं. नीट ऐका, मला काय सांगायचं आहे. मुलीचं वर्णन केलं की आईला बरं वाटतं. आई असेल तर त्यांच्या लक्षात येईल. मुलीचं वर्णन केलं तर आईला बरं वाटतं. मग आईला बरं वाटतं, माझ्या मुलीचं वर्णन झालं, माझ्या मुलाचं वर्णन झालं, आईला बरं वाटतं. कल्पना करा, मग माझ्या आई वडिलाला जर बरं वाटत असेल तर कशामुळे? वर्णन कोणाचं? मुलीचं, मुलाचं. मुलाबाळाचं वर्णन केलं. आता आई बापाला बरं वाटतं. मग आई काय करतात? जर कदाचित तिचे वडील नसेल तर आई कदाचित वडिलाला सांगते, हे बघा, हे बघा, जरा अरुणनाथगिरी महाराज पहिल्यांदाच आले ना, अडवंगनाथ संस्थान, अडवंगनाथ गडावरनं. अडवंगनाथ नुसतं नाव ऐकून होते. नवनाथ ग्रंथामध्ये 33-34 अध्यायामध्ये जो माणिक शेतकरी तप करत होता ते मी आजपर्यंत ऐकलं होतं. पण अरुणनाथगिरी महाराज अडवंगनाथ संस्थानाहून आले, बरं वाटलं. त्यांचं कीर्तन पुंड साहेबांनी आणलंय ना, मित्रपरिवाराने घेतलंय ना आपल्याला. मग आपल्या मुलीचं वर्णन झालं की आई सांगत असते, काय म्हणते आई, काय म्हणते? जरा महाराजांना कीर्तन झाल्यावर चहा घ्यायला बोलवा ना मस्के साहेब, असं म्हणते की नाही. मग कशामुळे? बाळाचं वर्णन केलं. आई प्रसन्न होते. नीट ऐका, बाळाचं वर्णन केलं, आई प्रसन्न होते. बाळाला सुंदर म्हटलं, आईला बरं वाटतं. आणि याच्या उलट जर म्हटलं तर बाळ सुंदर आहे म्हणून बाळ, तर आईला बरं वाटलं. जर असं कोणी म्हटलं तर आई किती सुंदर आहे, चप्पल नाही काढणार का? सुंदराची व्याख्या आहे. पण आईला सुंदर म्हणून जमणार नाही, वडिलालाही सुंदर म्हणून जमणार नाही. ते बाळालाच म्हणलं तरच शोभेल. कल्पना करा, ही सुंदरता सुद्धा कुठे म्हणावी, काय म्हणावी हे जर कळलं नाही तर अवघडच होतं. कल्पना करा, जर अर्थाची विसंगती झाली ना, मोठा गोंधळ निर्माण झालो. काय झालं? शास्त्रामध्ये अशी परंपरा आहे. काय आहे?
काहीतरी नेम केला पाहिजे. शास्त्र सत्य सांगताय ना, सत्यच असतं. शास्त्र कधी खोटं बोलत नसतं. खोटं बोलतं ते शास्त्र नसतं. शास्त्रात जे आहे ते सत्यच आहे. परिणाम एका माणसाने गाथा वाचायचा नेम केला. माऊली गाथा वाचायचा नेम केला. पण त्याने गाथा वाचायला लागला थोरासाहेब. तो गाथा वाचता वाचता त्याचा नेम असा होता, रोज एक पान वाचायचा. नोकरीवाले माणसं काय करतील सांगता येत नाही. पान वाचायचा. तो अभंग पूर्ण वाचत नव्हता, म्हणजे अभंगाची काही घेणंच नव्हतं, पण निदान पान वाचत होता. परिणाम असा झाला, अभंगाचं एक पान वाचायचा नेम केला. नेम चांगला होता, पण एक पान वाचायचा. असं करता करता अर्धा गाथा झाला वाचून. पण आता एक पान वाचलं ठेवून दिलं. रात्रीच्या वेळेला निघालं. त्यामध्ये एका शब्दामध्ये शेवटी सरपयंचू नारायण, त्याच्यामध्ये काय निघालं, शेवटच्या कडव्यामध्ये सरपयंचू नारायण, आणि याचं पान संपलं. म्हणजे लक्षात येतं का तुमच्या? ते वाक्य संपलं आणि पानही संपलं. आता पुढचं अर्ध उत्तरार्ध तिकडे राहिलं होतं. मग याने तेवढं वाचलं, सर्पइंचू नारायण. आता आनंद झाला. रात्रीच्या वेळेला गाथा वाचली, सर्पइंचू नारायण. आनंद वाटला. पत्नीला म्हटला, आजच कळालं सर्पानी इंचू नारायण आहे. बरं झालं, आजपासून सावध हो. लक्षात येतं का तुमच्या? काही झालं तरी चालेल, पण आज गाथ्यात निघलं, ज्या अर्थी तुकोबारांच्या गाथ्यात निघलं ते माथ्यात गेलं पाहिजे की नाही. म्हणून सर्पइंचू नारायण. झोपताना सुद्धा सर्पइंचू नारायण. सकाळी उठला, सर्पइंचू नारायण. कोणी भेटलं, जय हरी, सर्पइंचू नारायण. आणि हे सगळं झालं महाराज. आणि मग त्यांनी स्नान केलं. संध्या सुरू झाली, पूजा सुरू झाली. आणि पूजा करता करता जुन्या काळातलं घर होतं. तुमच्या नगर सारखे नवीन घरं नाही सलाबचे, ते जुने घरं होते. त्या देवळीमधून देवघर घेतलं, बाजूला काढलं. जुना आठवत असेल ना आपल्या घरी, पूर्वीचे कड्यापाठाचे घरं असायचे, त्यात एक देवळी असायची, त्याच्यात आपलं देवघर ठेवलेलं असायचं. जुने जे माणसं असतील खेड्यातून आलेली त्यांना कळेल, कल्पना करा. परिणाम ते देवघर घेतलं, खाली घेतलं. आणि परिणाम त्याच ठिकाणी देवाला स्नान घातलं. देवाची त्या ठिकाणी पूजा अर्चा सुरू केली. गंध वगैरे लावणार तितक्यामध्ये एक घटना घडली. त्या देवघरातनं लाकडीच होता, चिरलेलंच होतं ते. त्याच्यामध्ये देवळीतनं भोसकं पडलेलं होतं भिंतीतनं. त्याच्यात एक इंचू नारायण घुसले होते. आणि हे गंध लावता लावता प्रगट झाले. तुम्ही जागे आहे का सगळे? ते देवघरात इंचू नारायण प्रगट झाले. हे रात्रीपासून म्हणत होते, सर्प इंचू नारायण, सर्प इंचू नारायण. यांना आनंद वाटला. आतापर्यंत निर्जीवाची पूजा करत होतो, या मूर्तीची पूजा करत होतो, आज सजीव नारायण भेटले. काय भक्ती उदयाला आली म्हटले माझी. आनंद झाला, प्रसन्न झाले थोरासाहेब. आणि परिणाम तो पुजारी काय करू लागला, आता सगळ्या प्रकारची पूजा जशी ह्या देवाची केली होती त्या देवाची करणार. म्हणून आनंद वाटला. सगळ्या प्रकारचे गंधम समर. आता त्या ठिकाणी आता पूजा करताना आमचे गुरुजी म्हणतात, परिणाम सगळ्या प्रकारचं झालं. उदबत्ती घेतली, वळायला लागला. ओम धूपम दीपम समर्पयामि, ओम प्राणाय स्वाहा, पुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. हे सगळ्या प्रकारचं तिथं मंत्र म्हणू लागला. आणि मग ते म्हणता म्हणता आता गंध लावा. सगळी पूजा लावून झाली. अक्षदम समर्पयामि लावूनच झालं. शेवटी राहिला गंध. कळतो का गंध? आता तो गंधाची वाटी घेतली. आता इंचू नारायण प्रगट झाली होते. आनंद झाला होता. काय सांगावं दादा, एवढा आनंद झाला होता. आज माझी भक्ती उदयाला आली म्हटले. इतक्या दिवसाची भक्ती उदयाला आली. आज साक्षात नारायण भेटले आणि मला पूजेची सुद्धा. कळलं का? संधी मिळाली. याने त्या वाटीतनं गंध घेतला. आणि आतापर्यंत लांबून पूजा होती, तोपर्यंत इंचू नारायण शांत होते. इंचू नारायण बसलेले होते, बिचारे शांत होते. आणि यांना आनंद वाटला. आणि मग त्या वाटीतला गंध घेतला आणि आता त्या ठिकाणी लावायला गेले. नांगीला लावल्याला ठणकन ठाक्या दिला. आता लक्षात घ्या, टणकन ठाक्या दिला महाराज. याने 2-4 कोल्या डोल्या खाल्ल्या. आता कल्पना करा, आता कोलाट, आता इंचू म्हणल्यावर काय ते चढायला वेळ लागतो का? आणि परिणाम टणकन त्याने उड्या खाल्ल्या. तो चढला इंचू. आता काळा जराक होता, चरचरीत चढला होता. आणि आता मात्र आतापर्यंत रात्रीपासून म्हणत होता, सरपंचू नारायण, सरपंचू नारायण. आता विचारूच नका. ठाक्या दिल्या पुंडसाहेब. त्याने 2-4 कोल्हाट्या उड्या खाल्ल्या. हो, देवघर आहे पुणीकडे गेलं आणि तो तपास नाही त्याचा. परिणाम असा झाला, शेवटी देवही बाजूला, तोही बाजूला. आणि मग मात्र वेदना सुरू झाल्या. आरडावारडा करायला लागला, अग आणि लागला आरडाओरडा करायला. परिणाम असा झाला महाराज, आरडाओरडा करता करता पत्नी तिकडनं आली. ती म्हणले, अहो का रडतात? ते म्हणले, का रडतो नाही, अग. ते म्हणले, यांच्या अंगात हवा आली का? कारण रात्रीच्या वेळेला हवा खेळत येत होती, दिवसा कशी सुरू झाली.
परिणाम काय झालं होती तो आरडायला लागला, सांगता सुद्धा येईना, वेदना सुरू झाल्या. आणि मग सांगितलं, अगं ज्या गाथ्यामध्ये निघालं होतं सरपेंचू नारायण, काय खरं नाही म्हटलंय, या साधूचं खरं नाही, गाथ्याचं खरं नाही, देवाचं खरं नाही. म्हणले कसं काय, रात्री गाथ्यात निघालं सरपेंचू नारायण, आणि आज मात्र मी नारायण म्हणून त्याची पूजा केली, त्यांनी तर मला ठाके दिला. पिंडीवरी कल्पना करा, त्या ठिकाणी मला ठाके दिला. ठाक्या दिल्या मायबाप इंचू मला ठाके देऊ लागला. आता जर हा देव असता तर यांनी ठाके दिला असता का? ज्या अर्थी ठाके दिला त्या अर्थी हा देव नाही. संतांचं वचन खरं नाही, हे सत्य असू शकतच नाही. आणि म्हणून मायबापांनो, मग त्या ठिकाणी एकाने सांगितलं, अरे असं नसतं, तुला नीट कळलं नाही. गाथ्यात काय निघालं, सरपंचू नारायण. म्हणले गाथा आण बरं इकडं. गाथा आणला. परिणाम असं झाला, त्यांनी एक पान वाचलं होतं, अर्ध पान पलीकडे होतं, त्याच्यात निघालं, वंदावे दुरून शिवुनाये, वंदावे दुरून शिवुनाये, वंदावे दुरून शिवुनाये, वंदावे दुरून शिवुनाये, सरपायिंचू नारायण, सरपंचू नारायण, सरपायिंचू नारायण, सरपंचू नारायण, हे वंदावे दुरून शिवुनाये, वंदावे दुरून शिवुनाये, वंदावे दुरून शिवुनाये, वंदावे दुरून शिवुनाये. कल्पना करा, मग सरपंचू नारायण आहे, पण तुकोबाराय म्हणाले हे नारायण जरा जलद नारायण आहे, कडक नारायण आहे. हे सरपंचू नारायणाच आहे, पण तिथं पुढे काय सांगितलं, वंदावे दुरून शिवू नये. याला लांबून नमस्कार करा, दूरशे प्रणाम, जवळ जाऊन चालणार नाही. हे नारायणच आहे, पण जवळ नाही. याचा अर्थ असा आहे, चराचरामध्ये ईश्वराची शक्ती आहे, आणि ही शक्ती भक्ती केल्यावर प्राप्त होते. मग अशी भक्ती केली की मग चराचरामध्ये जिकडं दृष्टी जाईल त्याला नारायण दिसो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. ही अवस्था ज्याची होती त्याला संत म्हणतात. आणि ते संत काय करतात, सदैव चिंतन करतात, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. सदैव चिंतनात राहतात. आणि म्हणून मायबापानं भजन करतात, भक्ती करतात. आणि मग मात्र ती भक्ती केली, भजन केलं, भगवंताची कीर्ती मुखाने गायले की माणसाचा देह पवित्र होतो. मग त्याचा देह पवित्र होतो हे भजनामुळे. आणि मग कशामुळे होत असेल, भजनामुळेच ते शक्य आहे ना. मग माणसाचा देह पवित्र होतो याच्यात नवल नाही. पशूंचा देखील देह असला आणि भगवंताची भक्ती केली, नाव देवाचं मुखाला आलं तर ते सुद्धा पवित्र होतात. आपल्याला कथा माहिती आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये एक रेडा भेटला. संत ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये रेडा भेटला पैठण क्षेत्रामध्ये. त्या रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडले. तर रेड्याचा उद्धार झाला आणि त्याची आळ्याला समाधी आहे पुणे जिल्ह्यात. आळा फाटा आहे ना आपला, तिथे रेड्याची समाधी आहे. आणि त्या रेड्याजवळ जाऊन सप्ताह होतो. तिथं महाराष्ट्रातले अनेक कीर्तनकार येऊन कीर्तन करतात. कोणापुढे? हा, धन्यवाद बाबा, तू आपली आहे आता बोलून घे. हे गिरीनं उत्तर दिलं, तुम्ही काही दम दिलेलं आहे का? तुम्ही जा बा कीर्तनला गिरीचे, पण बोलूच नका. हे गिरीला धन्यवाद. कोणापुढे कीर्तन होतं? रेड्यापुढे. कोणाचं होतं? माणसाचं. मग कल्पना करा, रेड्याचा सुद्धा उद्धार झाला, तिथं माणसं कीर्तन करतात. ही शक्ती सामर्थ्य कोणाची असेल तर संत सानिध्याची आहे आणि भगवंताच्या नामाची आहे. नाम आणि संत या दोन गोष्टी प्राप्त झाल्या की जीवनामध्ये बदल होत असतो. आणि म्हणून मायबापांनो त्या रेड्याचाही उद्धार झाला. कशामुळं? नाव हरीचं मुखात आलं. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह. हो, कल्पना करा, त्याचा देह पवित्र झाला, माणसाचं वैल्यात नवल नाही. रामायणामध्ये आणखीन एक उदाहरण आहे. रामायणामध्ये भगवान श्री रामचंद्र जेव्हा
माता सीता, राम आणि लक्ष्मण जिथे राहत होते पुंडसाहेब, तेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटी. कदाचित आपल्या सगळ्या नगरकराला माहिती आहे, रामायणाचा इतिहास कोणाला माहित नाही. पंचवटीमध्ये राम, सीता, लक्ष्मण राहत असे. वनवासाच्या कालखंडामध्ये गोदावरीच्या नदीच्या काठावरती पंचकुटी त्यांनी पर्णकुटी बनवलेली होती. तेव्हा माता सीता, राम, लक्ष्मण तिथे होते. कारण 2 पर्णकुट्या होते, एक राम लक्ष्मणाला, राम सीतेला आणि एक लक्ष्मणाला 2 पर्णकुट्या आहे. वृक्षरोपण झालेलं होतं, सगळं सुंदर वातावरण होतं. परिणाम असा झाला की माता सीता साधक आहे, राम भगवंत आहे आणि लक्ष्मण संत आहे. पार्ट वेगळे आहेत, ध्यानात ठेवा. राम लक्ष्मण जरी नात्याने भाऊ आणि पत्नी असेल आणि इकडं भाऊ भाऊ असेल, तरी इकडं भाऊजाई असेल आणि देर असेल, हे नाते वेगळे. पण शास्त्र रामायण असं आहे की आपल्या उद्धाराकरता तो ग्रंथ आहे. मग आता इथले राम भगवान आहे, इथली सीता साधक आहे आणि इथले आजचे लक्ष्मण संत आहे. म्हणजे साधक, संत आणि भगवंत. नीट ऐका बरं का. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर साधकाला संतावर श्रद्धा ठेवावी लागेल. साधकाची संतावरची श्रद्धा डळमळली तर भगवंत सुद्धा त्याला माफ करत नसतो. किती जवळचा साधक भक्त असला तरी भगवंताला ते सहन होत नाही. परिणाम आजची साधक रूपी सीता, तिच्या मनामध्ये आलं की त्या जंगलामध्ये रावण आणि एक राक्षस मारीस तिथं आला होता. त्या मारीसाने काय केलं, सोन्याचं हरण तो झाला. मारीस सोन्याचं हरण झाला, रावण साधू झाला आणि मग त्या ठिकाणी ते सोनेरी हरण फिरू लागलं. त्या जंगलामध्ये सोनेरी हरण फिरता फिरता घटना अशी घडली महाराज, सोन्याचं हरण फिरताय तेव्हा सीतेने बघितलं हरणाला आणि मनात आलं, हे प्रभू, कारण 3 गोष्टी माणसाच्या महत्वाच्या असतात. नीट ऐका. पहिला विचार, दुसरा उच्चार आणि तिसरा आचार. विचार, उच्चार, आचार. ज्याचा विचार बिघडला त्याचा उच्चार बिघडतो, ज्याचा उच्चार बिघडला त्याचा आचार बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून विचार सगळ्यात महत्वाचा आहे. सीतेचा पहिल्यांदा विचार बिघडला, हरणाला बघितलं आणि हे हरण मारावा असा मनामध्ये विचार आला. परिणाम राम तिकडनं आले. सीता म्हणाले, प्रभू, हे हरण मारून मला आणून द्या, हे हरिण मला पाहिजे. उच्चारही बिघडला. पहिला विचार बिघडला मनामधला आणि उच्चार झाला, दोन्ही गोष्टी बिघडल्या. राम म्हणाले, ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला हरण मारून आणून देतो. नीट ऐका, मी तुला हरण मारून आणून देतो. लक्ष्मणा, मी हरणाच्या मागे जातो, पण तू सीतेचं रक्षण कर. ऐकताय ना आपण, तू सीतेचं रक्षण कर. मग राम हरणाच्या मागे गेले आणि मग तेव्हा हरिण पुढे, राम मागे पळता पळता जंगलातनं. लक्ष्मण तिथेच आहे, सीता तिथेच आहे. राम पळता 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 महाराज, ते मायवी हरिण होतं, ते पळू लागलं. पळता पळता असं घडलं, गोदावरीच्या कडेकडेने ते हरण आलं. पळता पळता जिथे येऊन थांबलं, रामाला मारण्याकरता अनेक रावणाचे सैन्य आलं होतं, राक्षस आलं होतं, ज्यांच्या संग युद्ध केलं त्या गावाचं नाव ठाण पडलं. असे 5 ठाण रामायणामध्ये आहे. म्हणजे नाशिकहून आल्यानंतर गोदावरीच्या कडेला पहिलं ठाण आहे संवत्सर कोकम ठाण, 1. दुसरं आहे मातुल ठाण, 2. तिसरं आहे नागम ठाण, कल्पना करा, तिसरं नागम ठाण, 4थं बाजा ठाण आणि 5वे ते भामा ठाण. असे 5 ठिकाण आहे रामायणामध्ये. परिणाम हरिण मारण्याकरता भगवंत घुमले म्हणून तिथं घुमनदेव नावाचं गाव पडलं. साहेबांच्या गावाजवळचं गाव आहे. साहेबांचं गाव बेलपिंपळ गाव आहे, नेवासा आणि श्रीरामपूरची बाउंड्री. ते घुमनदेव गाव, तिथे राम घुमले म्हणून घुमनदेव, हरणाने कमाल केली म्हणून कमलपूर. नीट आहे का इतिहास. आणि मग मात्र मायवी हरण आहे, कमाल पेली म्हणून कमलपूर. देव थांबले, बाण मारला, त्या गावाचं नाव देवगाव झालं. आणि तिथून देवाने बाण मारला, बरगडीला कानाला लागला, बगडी कानडगाव, गंगापूर तालुका, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालं. देवाने पुन्हा बाण सोडला, मारलं. बाण मारल्या घटना अशी घडली, जिथं डोकं पडलं त्याचं नाव टोकं झालं, जिथं काया पडली ते कायगाव टोकं, प्रगबरा संगम, नगर औरंगाबादची बाउंड्री. आपल्याला जगप्रसिद्ध विषय आहे. मग डोकं पडलं त्याचं नाव टोकं झालं, काया पडली ते कायगाव टोकं. कल्पना करा, आपल्या जिल्ह्यातला परिसराचा इतिहास आहे. मारता मारता ते हरिण म्हणाला, अरे लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव, कारण तो राक्षस मारीच होता. मग तो आवाज किती लांब गेला, नाशिक जिल्ह्यातल्या पंचवटी, कुठनं, कायगाव टोक्यावरनं, प्रवारा संगमवरनं. मग अरे लक्ष्मणा धाव, तो आवाज सीतेने ऐकला. सीता साधक आहे, राम भगवंत आहे, लक्ष्मण संत आहे. भगवंत जरी साधकापासून लांब गेला तरी संत त्याला कधी सोडत नसतात, त्याला सद्गुरू संत म्हणतात. ध्यानात ठेवा, काही झालं तरी देव एका वेळेला लांब जाईल साधकापासून, भक्तापासून, संत जात नसतात. पण भक्तांची सुद्धा श्रद्धा संतावरची नष्ट झाली तर मग मात्र त्याला विलास राहत नसतो. आजची सीतारूपी साधक लक्ष्मणाला म्हणाली, हे बघा, तुमचे दादा संकट
संकटात आहे, आवाज देत आहे, ते लक्ष्मणाचा आवाज म्हणजे रामाचा आवाज काढून हरीनच म्हणायचं, हे लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव. आणि तितक्यामध्ये सीता म्हणाली, लक्ष्मणा तुझे दादा संकटात आहे, जा मदत करायला. लक्ष्मणाने हात जोडले. वहिनी, जगाचं संकट दूर करण्याकरता माझ्या दादाने अवतार घेतला, तो कधी संकटात येणार नाही. तितक्यात आवाज आला, लखन मुझे बचाओ, लखन मुझे बचाओ. आणि पुन्हा पुन्हा आवाज आला. सीता म्हणाली, लखन आज तक मैंने तुझको कभी पहचाना नहीं था लखन, तुझे क्या लगता है लखन, तेरे भैया मर जावे और तेरी मैं बनूं, ये कभी सत्य नहीं हो सकता. लखन आज तक मैंने तुझे कभी पहचाना नहीं, लेकिन तेरी बुरी नजर मुझ पर पड़ी है, आज मुझे समझ में आया. लक्ष्मण म्हणाला, भाभी दुनिया का खतरा मिटाने के लिए मेरे भगवान श्री राम ने अवतार लिया है, वो कभी खतरे में नहीं आ सकते. भाभी आप चिंता मत कीजिए. पण शेवटी सीता इतकी खाली आली, माणसाचा विचार बिघडला, उच्चार बिघडला की माणसं भ्रमित होतात. तेव्हा ते काय करतात स्वतःलाच कळत नसतं. एवढी खाली आली सीता. आणि मग म्हणाली, लक्ष्मणा आज कळालं रे, तुला वाटतं का राम मरावा आणि मी तुझी व्हावी, हे कदापि शक्य नाही. परिणाम लक्ष्मणाने हात सोडले. मोठी भाऊजाई आईप्रमाणे असते, मोठी भाऊजाई आईप्रमाणे असते. मी माता सोडून कधीच तुमच्याकडे दुसऱ्या भाऊडीने बघितलं नाही. जातो मी आता दादाला मदत करायला. मी तुमचं रक्षण करू शकत नाही, पण माझी धनुर्रेखा रक्षण करील. भात्यातनं बाण काढला, रेखा मांडली, सांगितलं, वहिनी याच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. नीट ऐका, याच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. परिणाम मर्यादा रेखा होती, धर्म रेखा होती, कर्तव्य रेखा होती, आशीर्वादाची रेखा होती. ती लक्ष्याच्या ठिकाणी लक्ष्मणाने मारलेली रेखा होती, तिला लक्ष्मण रेखा आपण म्हणत असतो. लक्ष्मण निघून चालले. सीतारूपी साधकाने संतरूपी लक्ष्मणावर शंका घेतली. पहिल्यांदा विचार बिघडला होता, आता दुसऱ्यांदा उच्चारही बिघडला होता. आता लक्ष्मणावर शंका घेऊन आचारही भ्रष्ट झाला होता. आता परिणाम असा झाला, तितक्यामध्ये रावण साधू वेशात आला. रावण साधूच्या वेशात आला आणि साधूच्या वेशात रावणाने येऊन परिणाम काय केलं, भवती भिक्षाम देही, भवती भिक्षाम देही. आता होता डुप्लिकेट, दिसत होता खरा. आता होता डुप्लिकेट, दिसत होता खरा. साधूचा वेश धारण त्या रावणाने केला. परिणाम असा झाला की माते सीतेच्या पुढे भिक्षा मागितली. आणि मग मात्र माता सीता म्हणाली, हे बघा यति देव, मैं आपको भिक्षा नहीं दे सकती, क्योंकि मेरे लघु देवर यहाँ पर नहीं है और मेरे पति भी खतरे में है. लेकिन आपको भिक्षा चाहिए तो एक काम कीजिए, आप कुटिया के अंदर आकर के भिक्षा लेकर जाइए. परिणाम त्या ठिकाणी भिक्षाची कटोरी आणली माता सीतेने आणि सांगितलं, घ्या महाराज. रावण मध्ये यायला लागला तर ती धर्मरेखा जाळू लागली, कर्तव्य रेखा जाळू लागली. अभिमानी अहंकारी असेल, क्रोधी असेल तर त्याला धर्मरेखा जाळत असते, धर्मरेखा त्याला प्रवेश करू देत नसते. परिणाम अहंकारी रावण, अभिमानी रावण, घमंड झालेला रावण तिथे आला आणि ती धर्माची रेखा त्याला चालू लागली. त्याला मध्ये प्रवेश करता येत नाही. परिणाम मग नाटक सुरू केलं. पाखंडी नाटक करायला वेळ लावत नाही, नाटक सुरू केलं. परिणाम असा झाला की सांगितलं की मी आता मध्ये येऊ शकत नाही, थकलो, यात्रा करत करत आलो, आता मात्र मध्ये प्रवेश करू शकत नाही. तुम्हाला इच्छा असेल तर बाहेर भिक्षा आणून द्या. मातेने भिक्षाची कटोरी होती, धर्मरेखेपर्यंत आली आणि त्याच ठिकाणी पाऊल बाहेर टाकला आणि सांगितलं, घ्या आता भिक्षा. रावणाने सीतेला धरलं आणि पुष्पक नामाच्या इमानात टाकलं आणि घेऊन चालला आकाशमार्गे. सीतेचा आचार भ्रष्ट झाला. मी 3 गोष्टी आपल्या पुढे सांगितल्या होत्या, एक विचार, दुसरा उच्चार आणि तिसरा आचार. विचार बिघडला, हरण मारावं, उच्चार झाला मारून आणा, आणि आता आचार बिघडला, धर्म रेखा ओलांडली. जे धर्म सोडतात लोक त्यांची निंदा करतात, धर्मापासून अलिप्त होतात लोक त्यांची निंदा करतात, आणि धर्म जे सोडतात तेवढे धर्माच्या बाहेर गेले की मग मात्र दुखाला पात्रच व्हावं लागतं.
रावणासारखी शक्ती आपल्याला प्राप्त होते. परिणाम असा झाला, माता सीतेला त्याने घेतलं आणि आकाश मार्गाने जाता जाता गिद्धराज जटायूने बघितलं. जटायू पक्षी आहे, दशरथाचा मित्र होता तो. त्यांनी बघितलंय सीता आरडत चाललेली होती, बचाव बचाव म्हणू लागलेली सीता. जटायू धावला आणि माझ्या सीतेला घेऊन चालला. कोण आहे हा? पाहिला तर रावण आहे. जटायू उठला आणि पळत गेला, पंख उडवत उडवत गेला आणि मग त्याच ठिकाणी रावणाला चोचीत पकडलं आणि 2-4 फिरक्या मारल्या, गरगर 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 धाडकन आदळला. आकाशातनं त्या पुष्पक नावाच्या विमानातनं चोचीमध्ये धरून जटायूने रावण धाडकन जमिनीवर आदळला. परिणाम रावणाने पाहिला, हा जटायू मला त्रास देतो, हा करणार काही नाही, पण माझा वेळ नक्की घेईल. वाळलेल्या काडी पुढे, वाळलेल्या गवताच्या काडीसारखा आहे माझ्या शक्ती पुढे, पण आता वेळ न जाऊ देता अनेक दोघांचं घनघोर युद्ध झालं. पण रावण मात्र चतुर होता, बुद्धिमान होता, फार पाखंडीच होता. विचार म्हणजे त्याचे विचारच फार नीच होते. त्याने शेवटी सांगितलं, हे बघा, आपला वेळ जाण्यापेक्षा तुझं मरण कशात आहे ते सांग. रावणाने जटायूला विचारलं, तुझं मरण कशात आहे? आता जे सत्य वागणारे माणसं खरं सांगतात. ते म्हणाले, माझं मरण पंखात आहे, पंखात माझं मरण आहे. पंखात मरण आहे म्हटल्यावर तुझा सांगता डाळा कशात आहे? हे खरं बोललं आणि ते खोटं बोललं. तुझं सांग म्हटले, चांडाळा मरण कशात आहे? रावण खोटं बोलला. त्याने सांगितलं, माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. माझं मरण कशात आहे? डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. आणि जटायूने सांगितलं, माझं पंखात आहे. हे खरं सांगितलं, हे खोटं बोललं. जटायू त्याचा अंगठा फोडण्याच्या उद्देशाने त्याच ठिकाणी पायावर धावला. रावणाने करपण नावाचं शस्त्र घेतलं, धाडकन पंख तोडले महाराज. रावणाने पंख छाटले जटायूचे, गरगर 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 गरगर. त्याच ठिकाणी तो जटायू रक्ताच्या थरवळ्यात पडला. काय झालं मायबापांनो? रक्ताच्या थरवळ्यात तो जटायू पडला. आणि आता मात्र रावण सीतेला घेऊन निघून गेला. राम राम म्हणत तो जटावी. आता इकडनं लक्ष्मण, तिकडनं रामजी, दोघे फिरत फिरत आले. ज्या ठिकाणी लक्ष्मण आला नाशिकवरनं, पंचवटीतनं लक्ष्मण आहे आणि इकडनं मात्र कायगाव टकावून श्रीरामजी निघाले. दोघांची भेट जिथं झाली ते भामानगर भामाठाण ठिकाण आहे. रामाने लक्ष्मणाला बघितलं आणि सांगितलं, लखन, सीता को छुड़ के क्यों आया भाई? तुमने सीता को क्यों छोड़ा है? त्यावेळेस लक्ष्मणाने हात सोडले. प्रभू, मला यावं लागलं, माझी इच्छा नव्हती, पण माझी वहिनी अशी काही शब्द बोलली, मी तुमच्या पुढे ते प्रकट करू शकत नाही, म्हणून मला यावं लागलं. पण राम म्हणाले, अरे लक्ष्मणा, काय केलंस हे? या जंगलामध्ये आसूर लोक फिरतात. आसूर आली काट फिरे बनमाई, आसुरानी कार फिरे बनमाई. मम मम सीता असर मनाई, मम मम सीता असर मनाई. राम सिया राम सिया राम, जय जय राम. राम सिया राम सिया राम, जय जय राम. राम सिया राम सिया राम, जय जय राम. आसुरानी कार फिरे बनमाई, आसुरानी कार फिरे बनमाई. मम मम सीता असर मनाई, मम मम सीता असर मनाई. राम सिया राम सिया राम, जय जय राम. राम सिया राम सिया राम, जय जय राम. राम सिया राम सिया राम, जय जय राम. जय जय राम. कल्पना करा माय बाप. आसुरानी कार फिरे बनमाई, आणि मम मम सीता असर मनाही. मम मम सीता राम म्हणाले लक्ष्मणा, अरे आसुर निकया लोक या वनात फिरतात. आसुर निकर फिरे बनमाही, मम मम सीता आश्रम नाही. माझ्या मते आता सीता आश्रमात नाही. आणि मग दोघांची भेट ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण भामानगर भामाठाण, तालुका श्रीरामपूर, आपल्या जिल्ह्यातलं. आणि मग रामाने लक्ष्मणाच्या गळ्यात मिठी मारली, लक्ष्मणाने रामाच्या गळ्यात. राम सीताचे विरहाने रडू लागले.
धरणी माता भिजली आणि तिथं वल्ल्या मातीची एक शिळा तयार झाली. वल्ल्या मातीची शिळा तयार झाली. ती स्वयंभू शिळा उपेक्षित पडली होती. 1000 वर्षापूर्वी तिथं माणिक शेतकऱ्यांनी 12 वर्षे तप केलं गोरक्षनाथांच्या आशीर्वादाने, आणि 12 वर्षानंतर त्या माणिकाचा आडबंगनाथ झाला. जग प्रसिद्ध विषय नवनाथ ग्रंथातून. ती भूमी आपल्या जिल्ह्यात आहे. आणि मग राम तिथून पुढे निघाले. जाता जाता लक्ष्मण निघाले. आवाज देऊ लागला, सीता सीता सीते. आणि मग सीता म्हणू लागले, आणि जिकडं तिकडं पाहावं सीता म्हणून आवाज देऊ लागले. आणि तेव्हा सीते 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 तुंबन व्यर्थ जीते, सीते 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 तुंबिन व्यर्थ. मी सीता तुझ्या गुणाशिवाय व्यर्थ आहे जीवन माझं. मग राम सीता सीता म्हणता म्हणता जिकडं पाहावं तिकडं बोलू लागलंय. एका झाडावरती पोपट आणि मैना बसलेले आहेत, आणि त्या मैनेला बघितलं. सुन रे मैना सुन रे तोता, मैं भी पंखो वाला होता. जर मी कदाचित पंखवाला असतो तो उडत येऊन सीतेचा शोध घेतला असता. सांगा माझी सीता बघितली का? सुन रे मैना सुन रे तोता, मैं भी पंखो वाला होता. वन वन धुंड रहे तमाम, पतित पावन सीताराम. राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम. मग सीताराम म्हणणारे श्रीराम आता सीता सीता म्हणू लागले. एक हरणाला बघितलं. श्यामा हिरणी तू ही बता दे, जनक दुलारी मुझे मिला दे. श्यामा हिरणी तू ही बता दे, जनक दुलारी मुझे मिला दे. तेरे जैसे आखे श्याम, सतीत पावन सीताराम. राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय जय राम सिया राम, राम सिया राम जय. परिणाम पाहिलं. जे कोणी भेटेल राम त्याला सीतेविषयी विचारू लागले. असं करता करता नाशिक नगर आणि तिकडं घोटी विगतपुरीच्या क्षेत्रामध्ये राम आले. तिथे एक पक्षी दिसला रक्ताच्या थरोळ्यात. त्याचं नाव टाकेत तीर्थ आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये अकोल्याची पलीकडची बाजू, नाशिकची प्रारंभाची बाजू आणि मुंबईला सुरुवात होत असणारी बाजू, त्याचं नाव आहे टाकेत तीर्थ. जिथं जटायू पडला होता. आणि मग जटायू म्हणत होता, राम 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 राम. रामाचं भजन करणारा जटायू त्या रक्ताच्या थरोळ्यात पडलेला राम तिथे गेले. पाहिलं काका, कारण दशरथाचा मित्र जटायू, पंख छाटलेले आहेत, रक्त भळभळ भळभळ वाहू लागलं. रामाने नमस्कार केला आणि जटायूला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. सांगितलं, काका ही तुमची दशा कोणी केली? पंख कोणी तोडले? कोणी तुमची ही दशा केली? नाव सांगा. त्यावेळेस श्रीराम म्हणाले, नाव सांगा काका. जटायूच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नाथ दशानन नाथ दशानन यही गति कीनी. जनक सुता सीता हरिलीनी, जनक सुता सीता हरिलीनी. रामा ही दशा माझी कोणी केली असेल असं विचारत असेल तर माझी त्यांनी केली. कोणी? नाथ दशानन यही गती किन्नी. नाथ म्हणजे रामा, दशानन म्हणजे रावण. रावणाला 10 तोंड आहे ना, त्याचं नाव दशानन आहे. नाथ दशानन यही गती किन्नी. आणि कशामुळे महाराज? कारण काय? जनक सुता सीता हरिलीने. जनकाची सुता सीता तिचं हरण केलं, मी वाचवायला गेलो आणि त्यांनी माझे पंख तोडले. मग सांगितलं, काका कळालं, मी आता तुमचा उद्धार करतो, पुन्हा जिवंत करतो, तुम्हाला या ठिकाणी जीवदान देतो, चालेल का? जटायू म्हणाला, नाही जमणार रामा, कारण मी ऐकलंय रामा 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र राजा दशरथाला झाले, पण अंतकाळी एक सुद्धा पाणी पाजायला नव्हता. म्हणून आता मला जिवंत करू नका, मला मुक्ती द्या. सांगा, हा माणूस आहे का हो? प्राणी आहे, आणि प्राण्यातला पक्षी प्राणी आहे, आणि पक्षातली नीच जात आहे. चांगली बगळा नाही, बगळाही नीचच आहे,
पण त्यातलं बगळा बरा आहे जरा, कावळा त्याच्यापेक्षा नीच आहे, आणि त्यातल्या त्यात गिद्ध आणखी नीच आहे. पक्ष्यातली जात आणि सगळ्यात कनिष्ठ जात ती म्हणजे गिद्ध असते. आपल्या भाषेत गिधड, आपण त्याला काय म्हणतो? गिधड म्हणतो. गिद्धराज जटायू, त्याला मांडीवर मुक्ती मिळाली, राम नाव मुखाला आलं, कारण त्याचाही उद्धार झाला. कशामुळे? मरता मरता राम म्हणाला, जाकर नाम मरत मुख आवा, जाकर नाम मरत मुख आवा, आदमाई होई सोयी गती पावा, आदमाई होई सोयी गती पावा. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम. परिणाम मरता मरता राम नाव मुखाला आलं आणि जटायूचा उद्धार झाला. कशामुळे? राम नाव मुखाला आलं. जाकर नाम मरत मुख आवा, आणि आदमाई होई सोयी गती पावा, आदमाई होई सोयी गती पावा. कल्पना करा, अधम असणारा गिद्धराज राम नाव मुखाला आलं, त्याचाही देह पवित्र झाला. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. कल्पना करा, त्याचा देह पवित्र झाला गिद्धराज जटायू. मग किती पापी असू द्या, पण हरिनाव मुखाला आलं की पवित्र होतो. वाल्या कोळी किती पापी होता, वाल्या कोळी पातकी भूमंडळी, जने राम नामे वाजविले टाळी. वाल्या कोळ्यासारखा पापी व्यक्ती, पण राम नाव मुखाला आलं, त्याला राम नाही म्हणता आलं, मारा म्हणायचा. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा, अरे मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा, अरे उल्टा जपे सुलटा हुआ, धागे के नक गिन, धागे के नक गिन, धाग धागे नक, उल्टा जब्बे सुलटा हुआ, रघुपति पावे खेदा, अरे राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. परिणाम राम नाव मुखाला आलं, त्या वाल्याला राम नाही म्हणता आलं. मारा मारा, मरा मरा म्हणायचं ना, मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेजा, अरे उल्टा जपे सुलटा हुआ, रघुपति पावे खेदा, राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. त्या वाल्याचा उद्धार झाला. वाल्या थासा हुआ वाल्मिकी भेटी भई नारदा, वाल्या थासू हुआ वाल्मिकी भेटी भई नारदा, सागर ऊपर पत्थर तारे. राम नावाची शक्ती काय? दगड तरले सागरावर, सागर ऊपर पत्थर तारे, रघुपति पावे खेदा, हे राम नाम से ज्यादा रे भाई, राम नाम से ज्यादा. कल्पना करा, रामाच्या नावात ती ताकद आहे. आणि वाल्याचा सुद्धा उद्धार झाला. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह. ओ हरिनाम मुखाला आलं, देह पवित्र होतो. ही शक्ती ज्याच्यात पळते ही त्याला मिळते. आणि मग या शक्तीने, या भक्तीने त्याचा देह पवित्र झाल्यानंतर माय बापांनो, मग ती साधना आणि ते तप ज्याच्या जीवनात घडलं की काय होतं? दुसरं चरण. तपाचे सामर्थ्य तपिनाला मूक, शाबाश, विनेगरी इकडे सरका थोडं. तपाचे सामर्थ्य तपिनाला मूक, तपाचे सामर्थ्य तपिविला मूप, तपाचे सामर्थ्य तपिला मूप. चिरंजीव कल्प, चिरंजीव कल्प, वैकुंठी नादे, जय हो. मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, शाबाश. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
मना हरी मुखे मना हरी मुखे मना आता पाच सामर्थ्य तपिविला मुपा तपाच सामर्थ्य तपिविला मुपा तपाच सामर्थ्य तपिला मुपा जय हो तपाच सामर्थ्य तपिला मुपा चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे हरी मुखे मना हरी मुखे मना हो हरी मुखे मना 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 वर हात करा सर्वजन वर हात विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जगदंबा माता की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई करा हात खाली आधीच केलंय का बरं झालं माझा त्रास पटकन घेतला तुम्ही वर हात करायला सांगावं लागलं पण खाली घ्यायला कोणाला सांगावं लागलं नाही धन्यवाद तुम्हाला म्हणजे अनुभवी माणसं नगरमध्ये आहे हरकत नाही बरं झालं मदत करतात पटकन त्यांना वाटलं लांबून आले महाराज डबल कशाला सांगायला बरोबर आहे की नाही गिरी दिदी चहा तुझ्या घरी झाला पक्का बस जमला आता कल्पना करा माय बापांनो माझा मुद्दा इथे असा आहे ते तपाचे सामर्थ्य तपिन निला अमूप आणि चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे तापाच्या सामर्थ्याने वैकुंठात जाऊन चिरंजीव होऊन राहता येतं ही शक्ती आणि सामर्थ्य बाळा इकडे परिणाम ती शक्ती सामर्थ्य याच्यामुळे प्राप्त होतो आहे आणि मग तेव्हा या सगळ्या गोष्टी प्राप्त होत असताना मग त्याचा एकट्याचा उद्धार होत नाही तर त्याचा मातृचा पितृचा आणि सगुत्राचा उद्धार होतो तिसरं मातृपितृ भ्राता मातृपितृ भ्राता मातृपितृ भात्रा मातृपितृ भात्रा भ्राता भ्राता सगोत्र आपार सगोत्र आपार पितृ भाता शाबाश, थांबा, थांबा. पितृ भ्राता
हे मातृपितृ भाता फोटो फोटो मातृपितृ भाता चतुर्भुज नर होनी ठेले चतुर्भुज नर होनी ठेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मातृ पितृ भ्राता शब्द नीट ऐका मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होणे ठेले मातृवंश पितृवंश आणि भ्रातृवंश याचाही उद्धार होतो आणि नव्हे नव्हे त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का भाईबापांनो ह्या त्या गोष्टीचा उद्धार म्हणजे होतोच होतो सगोत्र अपार त्याचे गणगोत्र यांचाही उद्धार होतो मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे सगळं घडता घडता हे ज्ञान मला नाथ परंपरेतनं मिळालं आणि हे ज्ञान आपल्या पुढे प्रतिपादन करत असताना मला माझ्या श्रीगुरूंनी संपूर्ण माझ्या हाती दिलं शेवटचं ज्ञान गुडकाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुडकाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुढागाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुढागाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुडकाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुडकाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुढागाम्य ज्ञानदेवाला धले ज्ञान गुढागाम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने तिथले माझे हाती निवृत्तीने तिथले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा निवृत्तीने दिदले माझे हाती निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले निवृत्तीने दिदले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ आपल्या पुढे मांडला आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय श्री भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे सर्वा श्रवण आदरणीय श्री भारतजी पुंड साहेबांनी मला या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांच्या आग्रहाने मला इथे येण्याची संधी मिळाली आणि अत्यंत सुंदर नियोजन त्यांचे सर्व मित्र परिवार नवदुर्गा या ठिकाणी उत्सव परिवार मित्रमंडळ यांनी कसबे वस्ती तपोवन या ठिकाणी या अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केला मी सगळ्या मित्रपरिवाराला धन्यवाद देतो विशेषतः पुंड साहेबांचं कार्य जर पाहिलं तर अत्यंत मोठं आहे जिथं गरजू जे माणसं असतील त्यामध्ये अनेकांना महत्त्व म्हणजे खऱ्या अर्थाने सहकार्य करण्याचं कार्य आमच्या पुंड साहेबांनी सुरू केलेलं आहे अनेक वर्षापासून ज्यांना जिथं मदत करायची जे कमी वाटेल त्या ठिकाणी ते मदत करत असतात मग दवाखान्याच्या माध्यमातून असेल कोणाला एखाद्याला अन्न नसेल त्या अन्नदानाच्या माध्यमातून असेल सप्ताहामध्ये कुठे मदत असेल विविध प्रकारच्या दिंड्या असतील त्या दिंडीमध्ये दानधर्म असेल अन्नदानाची सेवा असेल आमचे गुरुडगावची मंडळी आलेले आहेत त्या ठिकाणी छत्र्या दान दिल्या होत्या त्या ठिकाणी छत्र्याचं दान केलं अडबंगना संस्थांना अनेक सहकार्य हे किती असेल ते बोलू शकत नाही अनेक प्रकारचं आहे पिण्याचं पाणी त्या ठिकाणी फिल्टर करून आणि पुन्हा थंड होण्याचं ते मशीन अनेक लाखो रुपयाचं त्या ठिकाणी संस्थांमध्ये दान दिलेलं आहे हजारो भाविक अडबंगनाथ तपोभूमीत दर्शनाला येतात आणि त्या ठिकाणी ते पाणी पित असतात तेव्हा त्यांचा आत्मा शांत होतो हे कोणामुळे घडत असेल तर आमच्या भारतजी पुंड साहेबामुळे घडत आहे ते मनापासून धन्यवाद देईल इथे आल्यानंतर पाहिलं तर मी भाग्यलक्ष्मीच मला सगळीकडे दिसायला लागली म्हणजे इथे चांगल्या प्रकारे मोठं योगदान साहेबांचं आहे
मोठा सिंहाचा वाटा या कार्यक्रमात त्यांचा आहे. असंच कार्य त्यांच्या हाताने घडत राहू, समाजाची सेवा घडावी. अडबंगनाथ संस्थानला धर्मनाथ बीजीमध्ये संपूर्ण फलकाची सेवा, दिशाफलकाची सेवा ते करत असतात, बोर्डाची सेवा करत असतात आणि अन्नदान असेल, सहकार्य धार्मिक क्षेत्रामध्ये ते करतात. आणि म्हणून अत्यंत निष्ठा असल्यापासून मी त्यांच्या बँकेच्या अनेक प्रकारची उद्घाटनं साहेब माझ्या हस्ते ठेवत असतात. आणि म्हणून दुसरी शाखेपासून आता 18 शाखा, 18 बँक त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि म्हणून 18 शाखा, त्याचे दुसऱ्या शाखेपासून सगळे उद्घाटनं माझ्याच हस्ते झालेले आहेत. आता पुण्यामध्ये देहूला होतं आहे. आजच साहेब म्हणाले की महाराज जी देहूचं काम आता अंतिम टप्प्यात आहे, तिथंही मग यावंच लागेल, जाऊ आणि ज्ञानोबा तुकाराम करत, भजन करत असो. अशा प्रकारच्या आमच्या पुंड साहेबांचं कार्य चांगल्या प्रकारचं आहे. इथे नगरमध्ये येऊन बरं वाटलं की सगळं या ठिकाणी मित्रपरिवाराला सुद्धा त्यांनी अपवाद नाही सहकार्याची भूमिका ठेवली आणि आमच्यासारख्या साधू संताला ते घेऊन आले. खऱ्या अर्थाने 6-6 महिने आमच्या तारखे न भेटणार आहे. आमची परंपरा महाराष्ट्रात मोठी आहे, भारतामध्ये मोठी आहेत. एका आमच्या गंगागिरी बाबाच्या सप्ताहाला 20-20 लाख लोक असतात. त्या परंपरेतले आम्ही शिष्य आहेत. मायबापांनो, जगामध्ये आमच्या गंगागिरी बाबासारखा सप्ताह जगात पाहायला मिळणार नाही. तुम्ही पाहिला असेल, ह्या वर्षी वैजापूरला झाला योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह. मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते, अनेक मंत्री आले होते. मुख्यमंत्रीची पंगत एकादशीच्या दिवशी होती. 20 लाख लोक त्या सप्ताहाला होते. अशी योगीराज गंगागिरी बाबाची परंपरा. त्या गादीवरचे 5वे शिष्य माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे आणि त्यांनी मला अडबंगनाथ महाराजांची गादी दिलेली आहे. आणि नाथ परंपरा म्हटलं या साहेब, अडबंगनाथ महाराजांची तपोभूमी भामानगर, भामाठाणे या ठिकाणी आहेत, गोदावरीच्या काठावरती. आणि म्हणून साहेबांचे संबंध आले अनेक वर्षापासून आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारची सेवा, भक्ती, श्रद्धा या निमित्ताने सुरू केल्यामुळे इथे येण्याची योग प्राप्त झाला. पुनश्च सर्व नगरवासियांना धन्यवाद देतो आणि एक विनंती करतो. पुंड साहेब आपल्याला ही आणखीन विनंती करतो, इथं माता भगिनीची संख्या फार आहे. एकदा एक अडबंगनाथ यात्रा काढा, नगर ते अडबंगनाथ, यांना गाडीनं घेऊन या. एकदा विनंती आहे, इच्छा आहे ना तुम्हाला अडबंगनाथ तपोभूमीची? खऱ्या अर्थाने ज्यांनी देव पाहिला नसेल, ज्यांना देवाचं सत्ता माहीत नसेल, त्यांनी आमच्या संस्थानला नक्की भेट द्या. कारण मंदिर पूर्ण झाल्यानंतर 1000 वर्षाची 12 मंदिरात निघालेली बी आहे, आजही पाहायला त्या ठिकाणी मिळते. आणि ज्या रामाच्या असूंनी शिळा तयार झालेली आहेत, ती घडवलेली नाही आहेत, कोणी तयार केली नाही आहे. त्या शिळेवर अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केलं. ती स्वयंभू शिळा आणि 12 हे 2 ऐतिहासिक स्थान त्या भूमीमध्ये आहेत. आणि म्हणून नक्की या. मी साहेबाला विनंती करेल, पौर्णिमा बघून आपण नक्कीच यांना घेऊन या. नक्कीच त्याचा फायदा आपल्याला भेटेलच. देवीच्या वतीने माझाही आशीर्वाद आपल्याबरोबर राहील. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीला विराम देतो. कोजागिरीला 27 तारखेला कार्यक्रम आहे. नगरकरांना आणि साहेबांना निमंत्रण देऊन, मुरुडगावकरांना निमंत्रण देऊन माझ्या वाणीला विराम देतो. मायबाप कीर्तन संपलं, घरी जाऊन नीट झोपा, अर्थ डोक्यात घ्या. एक गंगूबाई रंगूबाई सांगत होती. गंगूबाई रंगूबाईला म्हणाली, काय गा अरुणगिरी बाबा पहिल्यांदाच आले, चांगलं कीर्तन केलं, बरं झालं, गिरीताईच्या घरी चहा घ्यायला जाणार आहे असंही ते म्हणाले. म्हणजे अशा चर्चा करीत चालल्या गंगूबाई रंगूबाई, दोघी चर्चा करीत चालल्या. एकीचं घर आता पुंडसाहेब अलीकून होतं, थोरासाहेब एकीचं घर पलीकून होतं, पण मध्ये नाली होती. बरं का झालं भाऊ, परिणाम काय झाला, तितक्यात एक गेली घरात जाऊन बाजीवर पडली. पडल्या दुसरी जाणार पडणार, तर तितक्यात लाईट गेली, तिला ठोकर लागलं आणि ती रेंदडीत पडली. आता रेंदडीत पडल्या असं झालं की ती म्हटली, अगं मी गंगू पडले ग पडले. ती म्हटली पड मी आत्ताच पडले. कळलं ग? पहा, अर्थ जरा नीट कळला नाही तर गोंधळ होतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय. बोलिले